नमस्कार. MPSC पूर्व परीक्षेच्या तयारीमध्ये आपलं स्वागत. आज आपण एक असा विषय पाहणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे बौद्धिक संपदा हक्क, ज्याला आपण इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स किंवा IPR असं म्हणतो. पण पहिला प्रश्न हा येतो की हाच विषय इतका महत्त्वाचा का आहे? म्हणजे MPSC प्रिलिम्ससाठी याचं महत्त्व नेमकं काय? चला तेच आधी समजून घेऊया. तर बघा, IPR वरचे जे प्रश्न येतात ना, ते सहसा जोड्या लावा या प्रकारात मोडतात. किंवा मग तुम्हाला काही विधानं दिली जातात आणि त्यातून बरोबर कोणतं ते ओळखायचं असतं. आणि यात काय विचारलं जातं तर आंतरराष्ट्रीय करार जसे की ट्रिप्स, WTO, मग आपले भारतीय कायदे आणि हो, सध्या बातम्यांमध्ये असलेले GI टॅग्स, या सगळ्यावर आपली पकड किती आहे हे तपासलं जातं. ओके, तर मग आपण हे कसं अभ्यासणार आहोत? अगदी सोप्या पद्धतीने. आधी आपण मूलभूत संकल्पना समजून घेऊ, मग ग्लोबल आणि भारतीय कायदे काय आहेत ते पाहू, परीक्षेत हमखास कोणत्या चुका होतात ते बघू आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे याची एक फास्ट रिव्हिजन करू. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी बौद्धिक संपदा म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी हे समजून घेऊया. जागतिक बौद्धिक संपदा संघटना आहे WIPO. त्यांच्या व्याख्येनुसार बौद्धिक संपदा म्हणजे काय तर आपल्या बुद्धीने तयार केलेल्या गोष्टी, म्हणजे एखादा शोध, एखादं पुस्तक, एखादं डिझाईन किंवा व्यापारात वापरलं जाणारं एखादं नाव किंवा चिन्ह, या सगळ्या अमूर्त गोष्टी आहेत. आता ही स्लाईड परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. जोड्या लावासाठीचा सगळा मसाला इथे एकाच ठिकाणी आहे. बघा, पेटंट हे नवीन शोधासाठी असतं आणि कायदा आहे 1970चा. कॉपीराईट हे साहित्यिक आणि कलात्मक कामांसाठी, त्याचा कायदा आहे 1957. ट्रेडमार्क हा एखाद्या ब्रँडची ओळख असतो, कायदा 1999. आणि GI टॅग जो खूप चर्चेत असतो, तो एखाद्या उत्पादनाला त्याच्या भौगोलिक उगमाशी जोडतो, त्याचाही कायदा 1999चा आहे. शेवटी इंडस्ट्रियल डिझाईन म्हणजे उत्पादनाचं दिसणं, त्याचा कायदा 2000 सालचा. हा टेबल जसाच्या तसा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर हे झाले IPRचे प्रकार. आता आपण याच्या पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरची कायदेशीर चौकट. आता इथे ना MPSC नेहमी एक गोंधळ निर्माण करते WTO आणि WIPO मध्ये. तर एकदम स्पष्ट करून घ्या, WIPO म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, ही UNची एक एजन्सी आहे. तिचं काम काय तर पॅरिस आणि बर्नसारख्या जुन्या आणि महत्त्वाच्या करारांचं प्रशासन करणं. आणि दुसरीकडे आहे WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ही संस्था व्यापारावर लक्ष ठेवते आणि IPRच्या संदर्भात ट्रिप्स कराराची अंमलबजावणी करते. सोपा आहे, WIPO प्रशासन करते, WTO अंमलबजावणी करते. हा फरक पक्का लक्षात ठेवा. आणि हे चित्र नेमकं तेच दाखवतंय. बघा, WIPOच्या छत्राखाली पॅरिस आणि बर्न करार आहेत आणि WTOच्या अखत्यारीत येतो ट्रिप्स करार. हा व्हिज्युअल फरक लक्षात ठेवला तरी खूप झालं. आता काही महत्त्वाच्या तारखा, यावर कालानुक्रमे लावा असा प्रश्न हमखास येतो. 1883 मध्ये पॅरिस कन्व्हेन्शन झालं, जे औद्योगिक मालमत्तेसाठी होतं. मग 1886 मध्ये आलं बर्न कन्व्हेन्शन, जे कॉपीराईटसाठी होतं. त्यानंतर थेट 1989-90 मध्ये उरुग्वे राऊंड झाला, ज्यातून ट्रिप्स करार पुढे आला. आणि 2001 मधली दोहा घोषणा, जी सार्वजनिक आरोग्याशी संबंधित होती. ही 4 वर्ष आणि त्यांचे विषय पाठच करून टाका. आता भारताच्या कायद्यांबद्दल बोलूया. येथे ही वर्ष महत्त्वाची आहेत. सगळ्यात आधी कॉपीराईट कायदा 1957, मग पेटंट कायदा 1970. त्यानंतर 1999 मध्ये 2 महत्त्वाचे कायदे आले, ट्रेडमार्क आणि GI. आणि शेवटी 2000 मध्ये आला डिझाईन्स ॲक्ट. हा क्रम आणि त्यांची वर्ष लक्षात ठेवा. आणि या सगळ्या कायद्यांनंतर एक महत्त्वाचं वर्ष येतं, ते म्हणजे 2016. हे वर्ष का महत्त्वाचं आहे? कारण याच वर्षी भारताचं पहिलं राष्ट्रीय IPR धोरण जाहीर झालं. आता या 2016च्या धोरणाबद्दल परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं तर 3 गोष्टी. 1. याचं घोषवाक्य क्रिएटिव्ह इंडिया, इनोव्हेटिव्ह इंडिया. दुसरं, याची नोडल एजन्सी कोण आहे तर DPIIT. आणि तिसरं, या धोरणाची अंमलबजावणी करणारी बॉडी कोणती तर CIPM. आणि हो, एक महत्त्वाची तरतूद कंपल्सरी लायसेन्सिंग, ती यात कायम ठेवण्यात आली आहे. हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. चला, आत्तापर्यंत आपण बरीच माहिती घेतली. आता या माहितीचा वापर करून MPSCचे प्रश्न कसे सोडवायचे आणि सामान्य चुका कशा टाळायच्या ते पाहूया. आणखी एक कॉमन ट्रॅप म्हणजे GI आणि ट्रेडमार्कमधला फरक. लक्षात घ्या, GI टॅग हा कोणत्या एका व्यक्तीचा नसतो, तो एका संपूर्ण समुदायाचा सामूहिक हक्क असतो. जसं की कोल्हापुरी चप्पल,
तर ट्रेडमार्क हा एखाद्या व्यक्तीचा किंवा कंपनीचा खासगी व्यावसायिक हक्क असतो, जसं की टाटा किंवा बाटा. एक सामूहिक आहे, दुसरा वैयक्तिक. एवढा फरक लक्षात ठेवा. आता एक MPSC स्टाईलचा प्रश्न बघूया. समजा प्रश्न आला की कंपल्सरी लायसेन्सिंग म्हणजे पेटंट मालकाच्या संमतीशिवाय उत्पादन करण्याची परवानगी देणारी तरतूद पेटंट कायद्याच्या कोणत्या कलमात आहे? तर याचं उत्तर आहे पेटंट कायदा 1970चं कलम 84. हे कलम खूप महत्वाचं आहे कारण हीच तरतूद IPR धोरण 2016 मध्ये सुद्धा कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे कलम पाठ असणं गरजेचं आहे. ओके, आता थोडं करंट अफेअर्सकडे वळूया, कारण MPSC नेहमीच स्थिर ज्ञानाला चालू घडामोडींशी जोडते. बघूया IPR संदर्भात सध्या काय चर्चेत आहे. ही एक चांगली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय IP निर्देशांकात भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. आपण बघू शकतो आपला स्कोर वाढला आहे आणि 2023 मध्ये आपण 42व्या क्रमांकावर होतो. ही एक सकारात्मक घडामोड आहे जी परीक्षेसाठी महत्त्वाची ठरू शकते. आता बायोपायरसी हा शब्द आपण ऐकला असेल. याची 2 प्रसिद्ध उदाहरणं आहेत जी भारताशी संबंधित आहेत. एक म्हणजे बासमती तांदळाचं प्रकरण, जिथे एका अमेरिकन कंपनीने त्यावर पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला. भारताने त्याला आव्हान दिलं आणि ते यशस्वी झालं. दुसरं उदाहरण आहे कडुलिंबाचं. कडुलिंबाच्या औषधी गुणधर्मांवर युरोपमध्ये पेटंट घेतलं गेलं होतं. भारताने सिद्ध केलं की हे आमचं पारंपरिक ज्ञान आहे आणि ते पेटंट रद्द झालं. या केसेसमुळे पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित होतं. चला, आता आपण या सत्राच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता आपण करणार आहोत एक सुपरफास्ट रिव्हिजन. परीक्षेला जाता जाता हे मुद्दे आपल्याला आठवलेच पाहिजेत. हे 5 फॅक्ट्स तर तोंडपाठच पाहिजेत. चला उजळणी करूया. 1. ट्रिप्स करार कोणाच्या अंतर्गत? WTO. 2. पॅरिस आणि बर्न करार कोण सांभाळतं? WIPO. 3. आपलं राष्ट्रीय IPR धोरण कधी आलं? 2016. 4. या धोरणाची नोडल एजन्सी कोण? DPIIT. आणि 5. कंपल्सरी लायसेन्सिंगचं कलम कोणतं? कलम 84. हे 5 प्रश्न चुकले नाही पाहिजेत. आणि आता पुढच्या परीक्षेसाठी काय महत्त्वाचं ठरू शकतं, तर या काही गोष्टींवर लक्ष ठेवा. CIPMची नेमकी कार्य काय आहेत? आंतरराष्ट्रीय IP निर्देशांकात भारताचा लेटेस्ट रँक काय आहे? महाराष्ट्रात किंवा भारतात अलीकडे कोणत्या वस्तूंना GI टॅग मिळाला आहे? आणि WTOमध्ये TRIPS करारातील सवलतींवर भारताची काय भूमिका आहे? यावर प्रश्न बनू शकतो. तर हे सगळं नीट लक्षात राहण्यासाठी जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारा. ते 2 मुख्य आंतरराष्ट्रीय करार कोणते? ते कोणत्या वर्षी झाले? आणि त्यातून कोणत्या प्रकारच्या बौद्धिक संपत्तीचं संरक्षण होतं? या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला नीट देता आलं तर समजून जा की आपला ह्या विषयाचा पाया पक्का झालाय. आणि हाच पाया आपल्याला परीक्षेत यश मिळवून देईल. आपल्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. राज्यसेवा प्रिपरेशन करताय? आन्सर स्कोअर करायचे आहेत का? तर आमच्यासोबत जुडा आणि MPSC फोकस्ड व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.